नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान श्रीकृष्ण आणि धनुर्धर अर्जुन यांना विनम्र वंदन करून आज आपण सार्थ ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाला प्रारंभ करतोय. या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. भगवद्गीतेतील एक अत्यंत सुंदर आणि अत्यंत मधुर आणि भक्तीचा गाथा सांगणारा खरा तर हा अध्याय. अनेक विद्वान या अध्यायाला भगवद्गीतेचं हृदय म्हणतात, कारण या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रथमच आपल्या भक्तांची अतिशय प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि आपुलकीने संवाद साधतात. आतापर्यंत त्यांनी कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तीची सुरुवात, ब्रह्म, आत्मा, मृत्यू आणि मोक्ष यांचं विवेचन केलं. पण या अध्यायामध्ये ते आपल्या भक्ताला जणू हृदयाचं दार उघडून सांगतात की अर्जुना, आता तुला मी जे ज्ञान सांगणार आहे की जे सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि सर्व रहस्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि ज्याला ते समजलं त्याचं जीवन धन्य होईल, असा हा गुह्य असा भाग आहे. माऊली सांगतात की प्रत्येक माणूस आयुष्यभर काही ना काही शिकत असतो. कोणी शाळेत शिक्षण घेतो, कोणी व्यवसाय शिकतो, कोणी विज्ञान शिकतो, कोणी कला शिकतो, कोणी राजकारण शिकतो. पण या सर्व शिक्षणाचा शेवट हा कुठे ना कुठेतरी होतो. जगातली प्रत्येक विद्या माणसाला बाह्य जग समजावते, पण स्वतःला ओळखायला मात्र शिकवत नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी तुला जी विद्या सांगणार आहे ती राजविद्या आहे. राज म्हणजे सर्वश्रेष्ठ. जसं राजा सर्वांवर राज्य करतो तशी ही विद्या देखील सर्व विद्यांवर राज्य करणारी, कारण ती माणसाला खरं स्वरूप आणि परमेश्वराशी असलेलं नातं समजावते. यानंतर भगवान म्हणतात की ही राजगुह्य म्हणजे सर्वात गुप्त गोष्ट आहे. इथे अनेकांना प्रश्न पडतो की परमेश्वराचं ज्ञान गुप्त का म्हणावं, ते तर सर्वांसाठी आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली याचं अत्यंत सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात की ज्ञान कोणी लपवून ठेवलेलं नाही, ते आपल्या समोरच आहे. पण ज्याच्या मनामध्ये अहंकार आहे, ज्याच्या मनात श्रद्धा नाही, ज्याचं मन विषय भोगात अडकले, त्याला हे ज्ञान दिसत. अहो, सूर्य रोज उगवतो पण डोळे मिटले तर दिसतो का तो? प्रकाश दिसत नाही. त्याचप्रमाणे परमेश्वर सर्वत्र आहे, पण अज्ञानामुळे माणूस त्याला ओळखू शकत नाही आणि म्हणून ज्ञान हे गुप्त आहे असं म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक सुंदर गोष्ट सांगतात. ते म्हणतात, अर्जुना, तू दोष दृष्टी ठेवत नाहीस म्हणून मी तुला ज्ञान सांगतो. खरं तर या एका वाक्यामध्ये भक्तीचं संपूर्ण रहस्य दडलेलं आहे. दोष शोधणाऱ्या माणसाला देवही सापडत नाही. ज्याच्या मनात संशय, अहंकार, मत्सर आणि नकारात्मकता भरलेली असती त्याला प्रत्येक गोष्टीत दोषच दिसतात. पण ज्याच्या मनात श्रद्धा असते, प्रेम असतं, नम्रता असते, त्याला प्रत्येक ठिकाणी साक्षात परमेश्वराचं दर्शन घडत असतं. भगवान पुढे सांगतात की ही विद्या पवित्र आहे, उत्तम आहे, अनुभवाने जाणण्यासारखी आणि सहज आचरणात आणता येण्यासारखी आहे. ही केवळ वाचायची गोष्ट नाही, ही जगायची गोष्ट आहे. आज अनेक लोक धर्मग्रंथ वाचतात, प्रवचन ऐकतात, शेकडो श्लोक पाठ करतात, पण त्यांच्या स्वभावात बदल दिसतो का? एखादा म्हणतो मी मंत्रज्ञानी आहे, मी मंत्रात PhD केली. ज्ञान त्याच्या डोक्यात गेलंय, हृदयात नाही उतरलेलं. म्हणून माऊली सांगतात की ज्या ज्ञानामुळे माणूस प्रेमळ होतो, नम्र होतो, शांत होतो आणि दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतो, लोकांच्या खोट्या काढत नाही, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतो, तो खरा ज्ञानी. भगवान श्रीकृष्ण पुढे एक अत्यंत गूढ सत्य सांगतात. ते म्हणतात की संपूर्ण विश्वामध्ये मी सगळीकडे व्यापून आहे. हे काय वाक्य ऐकायला सोपं आहे बरं का, पण याचा अर्थ समजून घेतला तर संपूर्ण जीवन बदलून जाईल. बघा बरं, परमेश्वर काय म्हणतो की यामध्ये एकही ठिकाण असं नाहीये जगामध्ये की जिथं मी नाही. हवा दिसत नाही पण ती सगळीकडे आहे. सुगंध दिसत नाही पण तो सगळीकडे भरलेला आहे, फुलांमध्ये भरलेला आहे. विद्युत प्रवाह दिसत नाही पण त्याच्यामध्ये दिवा पेटतो. त्याचप्रमाणे परमेश्वर डोळ्यांना जरी दिसत नसला तरी त्याचं संपूर्ण अस्तित्व संपूर्ण विश्वामध्ये नटलेलं आहे. माऊली या ठिकाणी अत्यंत सुंदर उदाहरण देतात. मातीपासून हजारो मडकी तयार होतात. प्रत्येक मडकं हे वेगळ्या आकाराचं असतं, काही मोठी, काही लहान, काही सुंदर, काही साधी. पण या सगळ्यांचा आधार काय आहे? तो आधार म्हणजे माती. मडकं फुटलं तरी माती नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे या सृष्टीतला प्रत्येक जीव, प्रत्येक वस्तू, प्रत्येक घटना वेगळी दिसते, पण त्यामागे एकच परमसत्य आहे, ते म्हणजे परमेश्वर. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वस्तूच देव आहे.
तर त्या प्रत्येक वस्तूमध्ये देवाचं अस्तित्व आहे, हा फरक समजून घेणं आवश्यक आहे. एखादा माणूस मंदिरामध्ये जातो, देवाला नमस्कार करून परत येतो आणि बाहेर पडल्यानंतर एखाद्या बाहेर भीक मागणाऱ्या गरीब माणसाचा अपमान करतो, एखाद्या प्राण्याला लाथ मारतो, एखाद्या वृद्धाशी उद्धटपणे बोलतो, त्या मंदिरातल्या नमस्काराचा उपयोग काय? कारण ज्या देवाला आपण मंदिरात शोधतो तोच देव त्या प्रत्येक जीवांमध्ये आहे. हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुमचा नमस्कार त्या देवापर्यंत पोहोचू शकत नाही. आज आपल्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख कोणतं आहे माहितीये का? आपण प्रत्येक गोष्टीला माझं म्हणतो. माझं घर, माझी मुलं, माझा व्यवसाय, माझी पैसा, माझी संपत्ती, माझी प्रतिष्ठा. आणि जिथं माझं आलं तिथं भीती आली. कारण जे माझं आहे ते कधी ना कधी निघून जाणार आहे, गमावणार आहे, त्याची भीती आली. माऊली सांगतात की परमेश्वर सर्व काही निर्माण करतो, सर्वांचं पालन करतो. तो कोणत्याही गोष्टीचा मालक असल्याचा मात्र अहंकार बाळगत नाही, म्हणून तो सदैव मुक्त आहे. आपणही कर्म करावं, प्रेम करावं, जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, पण आसक्ती निर्माण होऊ देऊ नये. श्रीकृष्ण सांगतात की माझ्या अध्यक्षतेखाली संपूर्ण प्रकृती ही विश्वाची निर्मिती करतो. ऋतू बदलतात, दिवस होतात, रात्र होतात, जन्म होतात, मृत्यू होतात, बीज अंकुरतं, वृक्ष वाढतो, नदी वाहते, ग्रह फिरतात. या सगळ्या मागे एक दिव्य व्यवस्था आहे. जगात काहीही योगायोगाने घडत नाही. प्रत्येक गोष्टी मागे एक अदृश्य नियम कार्यरत असतो आणि त्या नियमालाच आपण ईश्वराची इच्छा, परमशक्ती किंवा देवाची व्यवस्था असं म्हणतो. पण आश्चर्याची एक गोष्ट अशी आहे की भगवान स्वतः मनुष्य रूपाने पृथ्वीवर आले तरी अनेक लोक त्यांना ओळखू शकत नाही. श्रीकृष्ण भगवान म्हणतात की मी मनुष्य रूप धारण करतो तेव्हा अज्ञानी लोक मला सामान्य माणूस समजतात. आणि हे केवळ द्वापरात युगातच घडले असं नाही. प्रत्येक काळात सत्याला विरोध करणारे लोक असतातच. संतांच्या आयुष्यातही हेच घडले. संत ज्ञानेश्वरांना, तुकारामांना, एकनाथांना त्यांच्या काळामध्ये किती वेळा अपमान सहन करावा लागला. पण सत्य कधीच पराभूत होत नाही. सूर्याला काही काळ ढग जागू शकतात पण कायमचं नाही ना त्याला थांबवू शकत. भगवान एकच संदेश देतात, श्रद्धा ठेवा, नम्र राहा, दोष दृष्टी सोडा आणि प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचं दर्शन घ्या. कारण परमेश्वराला शोधण्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही. तो आपल्या श्वासात आहे, आपल्या अंतःकरणात आहे, आपल्या चांगल्या विचारात आहे, आपल्या प्रत्येक प्रेमळ कृतीत आहे. ज्या दिवशी ही दृष्टी आपल्याला प्राप्त होईल ना त्या दिवशी सगळं जग बदललं नसलं तरी जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी नक्कीच बदलेल आणि तेव्हाच ही राजविद्या आपल्या जीवनामध्ये उतरू लागेल. भगवान श्रीकृष्ण सांगतात की या जगातला प्रत्येक मनुष्य काही ना काही देवतेची उपासना करतो. कोणाला धन हवंय म्हणून तो लक्ष्मीची, कोणाला विद्या आहे म्हणून तो सरस्वतीची, कोणाला बळ हवंय तो हनुमंताची, कोणाला आरोग्य हवं म्हणून तो सूर्योपासना करतो. प्रत्येकाची इच्छा वेगळी, प्रत्येकाची उपासना वेगळी. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या सगळ्या ज्या उपासना आहेत त्या शेवटी कुठे येतात तर त्या माझ्यापर्यंतच येतात. कारण सर्व शक्तींचं मूळ एकच आहे. जसं मोठ्या वृक्षाला अनेक फांदे असतात पण त्यांची मुळे एकच असतात, तसे सर्व देवतांचे मूळ स्वरूप एकच आहे आणि तो म्हणजे परमात्मा. मात्र भगवान इथे एक महत्वाचा फरक स्पष्ट करतात. ते म्हणतात की जे लोक एखाद्या इच्छेसाठी, एखाद्या लाभासाठी, एखाद्या फळाच्या अपेक्षेने उपासना करतात त्यांना त्यांचं इच्छित फळ मिळतं पण ते फळ तात्पुरतं असतं. पैसा मिळतो, पद मिळते, यश मिळते, आरोग्य मिळतं, पण हे सगळं संपणारं तुम्ही मागताय. आणि म्हणून भगवान म्हणतात की सकाम भक्ती माणसाला पुण्य देते पण निष्काम भक्ती मात्र परमेश्वराचाच लाभ तुम्हाला करून देते. माऊली म्हणतात की एखादं मूल आपल्या वडिलांकडे फक्त पैसे मागण्यासाठीच, गरज संपली की ते पुन्हा आपल्या कामाला जातं. दुसरं एक मूल मात्र कोणती अपेक्षा न ठेवता फक्त वडिलांच्या जवळ बसतं, त्यांना मिठी मारतं, त्यांची काळजी घेतं, त्यांच्याशी प्रेमाने बोलतं. आता सांगा वडिलांच्या मनाला कोणतं मूल अधिक जवळचं वाटेल? ज्यानं केवळ मागितलं ते का ज्यानं प्रेम दिलं ते? परमेश्वराच्या बाबतीत हे सत्य आहे. त्याला आपली यादी नको आहे, त्याला आपलं प्रेम हवंय. आज आपण देवाकडे जातो तेव्हा प्रार्थनांमध्ये किती मागण्या असतात. माझा व्यवसाय वाढू दे, नोकरी मिळू दे, घर होऊ दे, आजार बरा होऊ दे, संकट दूर कर. या सर्व मागण्या तुमच्या चुकीच्या नाहीत बरं का. परमेश्वराकडे मागणं हा खरा तर भक्ताचा अधिकारच आहे. पण माऊली म्हणतात की आयुष्यात कधीतरी अशी प्रार्थना करा की देवा मला तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करता येऊ दे रे. सुखात तुझा विसर पडू देऊ नको आणि दुःखात तुझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नको देवा.
याच ठिकाणी भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेतला सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात गोड श्लोक सांगतात. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्तया प्रयच्छति. म्हणजे जो भक्त प्रेमाने मला एक पान, एक फूल, एक फळ आणि अगदी थोडंसं पाणीही अर्पण करतो, त्याचं ते अर्पण मी आनंदाने स्वीकारतो. या एका श्लोकामध्ये भक्ती मार्ग सामावलेला आहे. भगवंत असं म्हणत नाहीत की मला सोन्याचा मुकुट अर्पण कर, यज्ञ कर, लाखो रुपयांची पूजा कर, भव्य मंदिर उभा. ते म्हणतात मला साधं पान पण चालेल. हा, पण त्यामागं प्रेम असलं पाहिजे, कारण देव वस्तू पाहत नाही, देव भावना पाहत. सुदामेने श्रीकृष्णाला दिलेले पोहे, शबरीने रामाला दिलेली बोरं, विदुराच्या घरी मिळालेली साधी भाजी, संत नामदेवांनी केलेला नैवेद्य, हे सर्व परमेश्वराने कशामुळे स्वीकारलं? प्रेमामुळे. वस्तू मोठी नव्हती, पण भावना अमूल्य होती. कारण आपण केलेली सर्व कर्म ही परमेश्वराला अर्पण केली तर ती पूजा बनतात. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की भक्ती म्हणजे केवळ टाळ कुटणं, भजन करणं नाही. भक्ती म्हणजे प्रत्येक क्षणी परमेश्वराचा विसर पडू न देणं. घरात असो, कार्यालयात असो, शेतात असो, बाजारात असो, मंदिरात असो, मनात सतत परमेश्वराविषयी कृतज्ञता आणि प्रेम जागृत ठेवणं हीच खरी भक्ती आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे एक अत्यंत दिलासादायक गोष्ट सांगतात. ते म्हणतात की मी सर्वांवर समान प्रेम करतो. माझ्यासाठी कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, ज्ञानी नाही, अज्ञानी नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, कोणत्याही जाती धर्माचा, समाजाचा नाही, कोणत्याही प्रदेशाचा नाही. जो प्रेमाने माझ्याकडे येतो तो मला प्रिय आहे. परमेश्वराला तुमचा जन्म महत्वाचा वाटत नाही, त्याला तुमचं अंतःकरण महत्वाचं वाटतं. आज समाजामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत. जातीभेद, धर्मभेद, गरीब श्रीमंत भेद, भाषाभेद, विचारभेद. पण माऊली सांगतात की ज्या क्षणी परमेश्वराची दृष्टी प्राप्त होते त्या क्षणी सर्व भेद नाहीसे होतात, कारण प्रत्येक जीवामध्ये एकच चैतन्य कार्यरत आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात समोहम सर्व भूतेषु, म्हणजे मी सर्व जीवांकडे समान दृष्टीने पाहतो. माझ्यासाठी कोणी आपला, कोणी परका, कोणी मोठा, कोणी लहान नाही. सूर्य उगवतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर जेवढा प्रकाश टाकतो तेवढाच तो गरीबाच्या झोपडीवरही टाकतो. पाऊस पडतो तेव्हा तो शेतकऱ्याच्या शेतावरही पाडतो आणि राजाच्या बागेतही पाडतो. तो भेदभाव करत नाही. त्याचप्रमाणे परमेश्वराची कृपा ही सर्वांना समान असते. मग तरीही प्रश्न पडतो की मग काही लोक दुःखी आणि काही लोक सुखी का? काही करोडपती तर काही भिकारी का? काही यशस्वी तर काही सतत संघर्ष का करावा लागतो? यावर ज्ञानेश्वर माऊली सांगतात की परमेश्वर कधी अन्याय करत नाही. प्रत्येक जीव आपल्या कर्माचं फळ भोगत असतो. परमेश्वर न्याय देतो, पक्षपात करत नाही. पण जो भक्त प्रेमाने त्याच्याकडे धाव घेतो त्याचा हात मात्र तो कधीच सोडत नाही. एखादा माणूस पूर्वी कितीही दुराचारी, पापी किंवा चुकीच्या मार्गावर गेलेला असला तरी जर तो मनापासून अखंड श्रद्धेने माझी भक्ती करू लागला तर त्याला साधूच समजावं. हा श्लोक म्हणजे निराश झालेल्या प्रत्येक माणसासाठी खरं तर आशेचा किरण आहे. अनेकांना वाटतं की माझ्याकडनं खूप चुका झाल्या आहेत, मी देवाच्या लायकीचं नाही, मी उपासना करण्याच्या लायकीचं नाहीये, आता माझा उद्धार होणार नाहीये. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात नाही, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत बदलण्याची संधी आहे. आणि परमेश्वर तुमचा भूतकाळ पाहत नाही, तो तुमचं वर्तमान पाहतो. तुम्ही आज कोणत्या भावनेनं त्याच्याकडे येता हे त्याच्यासाठी अधिक महत्वाचं आहे. माऊली म्हणतात रत्नाकर नावाचा दरोडेखोर पुढे महर्षी वाल्मिकी झाला. अंगुलीमाळासारख्या क्रूर मनुष्य बुद्धांच्या सहवासामध्ये बदलला. अजामेळाने शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव घेतलं आणि त्याचा उद्धार झाला. या कथा आपल्याला काय सांगतात? की परमेश्वराच्या दारी कोणताही मनुष्य कायम हारलेला नसतो. मनापासून केलेला पश्चाताप, श्रद्धा आणि भक्ती हे माणसाचं संपूर्ण जीवन बदलू शकतं. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही पापच करत राहा आणि नंतर मग देवाचं नाव घ्या. माऊली स्पष्ट सांगतात की खरी भक्ती माणसाला बदलते. जर भक्ती करूनही स्वभाव बदलत नसेल, राग, लोभ, मोह, मत्सर आणि खोटेपणा आणि अहंकार तसाच राहिला तर ती भक्ती अजून अंतःकरणात उतरलेली नाही. खरा भक्त तोच ज्याच्या वागण्यात प्रेम दिसतं, बोलण्यात नम्रता दिसते आणि आचरणामध्ये सत्य दिसतं. भगवान पुढे सांगतात क्षिप्रम भवती धर्मात्मा, म्हणजे जो मनापासून माझ्याकडे येतो तो लवकर धर्मात्मा होतो. कारण भक्ती केवळ पूजा नाही, ती मनाचा कायापालट करणारी शक्ती आहे. जसे लोखंड अग्नीत टाकलं की लाल भडक होतं, तसं परमेश्वराच्या प्रेमात न्हाऊन निघालेलं मन हळूहळू पवित्र होत जातं. यानंतर भगवान एक अतिशय क्रांतिकारी संदेश देतात. ते म्हणतात की स्त्रिया, वैश्य, शूद्र किंवा समाजाने कनिष्ठ मानलेले लोक सुद्धा जर माझी भक्ती करतील तर तेही परमगतीला पोहोचतील. त्या काळातल्या समाज व्यवस्थेच्या दृष्टीने हा अत्यंत मोठा संदेश होता
की परमेश्वराला जात कुल वर्ण संपत्ती आणि विद्वत्ता याच्याशी काही देणं घेणं नाही. त्याला हवंय निर्मळ अंतःकरण, ज्याच्या मनात प्रेम आहे तोच खरा भक्त. आणि आजच्या काळातही हा संदेश तितकाच महत्वाचा आहे. भगवंत श्रीकृष्ण अध्यायामध्ये अर्जुनाला म्हणतात, मनमना भव मत भक्तो मद्याजिमा नमस्कुरु. म्हणजे तुझं मन माझ्यामध्ये ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. एवढे केलेस तरी तू मला नक्की प्राप्त होशील. या अध्यायाच्या शेवटी माऊली आपल्याला अतिशय सुंदर जीवन संदेश देतात. ते म्हणतात की देवाला शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. तो आपल्या प्रत्येकाच्या श्वासात आहे, प्रेमळ शब्दात आहे, निस्वार्थ सेवेत आहे, प्रत्येक क्षमेमध्ये आहे, प्रत्येक अश्रूमध्ये आहे, प्रत्येक नामस्मरणामध्ये आहे. आणि म्हणून देवाला शोधण्यापेक्षा देवाला अनुभवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा मनात अहंकार नाहीसा होईल, स्वार्थ कमी होईल, प्रेम वाढेल आणि प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचं दर्शन होईल, तेव्हा समजावे की 9व्या अध्यायाचा खरा अर्थ आपल्या जीवनामध्ये उतरू लागलेला आहे. दर्शक हो, तुम्हाला साध्या सोप्या भाषेतील ही सार्थ ज्ञानेश्वरी हवी असेल, लक्ष्मण सूर्यवान घुगे यांनी दिलेली, तर तुम्हाला ती खाली जो क्रमांक येतोय त्यावरती तुम्हाला ती प्राप्त होईल. अतिशय सोप्या भाषेतली ही ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरामध्ये असायला हवी. आणि अतिशय सुंदर भाषेतला हा अध्याय या ठिकाणी आपण थांबवतोय. पुढच्या अध्यायामध्ये पुन्हा आपण नवीन ज्ञानेश्वर माऊलींच्या अध्यायाचं रसपान करूयात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.